गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण काही क्वेश्चन बघूया. हं? सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, माझा आवाज क्लिअर येतोय का बघा एकदा, आणि स्क्रीन दिसत आहे, कन्फर्म करा सगळ्यांनी. लहान येतोय, कसा येतोय? ठीक आहे. चला, आता फर्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षकांचा दर्जा निश्चित करणारे घटक खालीलपैकी कोणते? वेतन श्रेणी, शैक्षणिक पदव्या, शिक्षकाचे सामाजिक स्थान. बघा, आता खालीलपैकी ऑप्शन कोणते ऑप्शन राईट आहेत ते आपण बघूयात. सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक पदव्या आणि शिक्षकाचे सामाजिक स्थान, हे पण बरोबर आहे. मग वेतन नकोय का तुम्हाला? वेतन श्रेणी पण आहे, तर त्यामुळं डी जे ऑप्शन आहे ते इथं राईट असणार आहे. ठीक आहे. फोर्थ ऑप्शन ही राईट आहे. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन बघूया. तुमच्या मते एक चांगला शिक्षक कोणता आहे? जो सर्वांशी प्रेमाने बोलतो, जो शाळेत वेळेवर येतो, जो सर्वांना आवडतो, जो कर्तव्यनिष्ठ असतो. बघा, वरील सर्व 9 ऑप्शन इथे अ, ब, क, ड यापैकीच सांगायचे. तुम्ही पर्याय शोधलाय का तो? ड, हे सॉरी, वरील पैकी सर्व. एकच पर्याय सांगायचा आहे. हा, येस, डी ऑप्शन हे राईट आहे. कर्तव्यनिष्ठ. हा, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. परीक्षा चालू असताना एक विद्यार्थी तुम्हाला प्रश्न पत्रिकेतील प्रश्न विचारतो. अशा वेळी तुम्ही डॅश डॅश त्या प्रश्नाचे उत्तर सांगाल. उत्तर विचारले म्हणून त्याला दंडित कराल. त्याला प्रश्नाचे कोणतेही उत्तर सांगणार नाही. त्याच्या समोर विद्यार्थ्याला त्याला उत्तर सांगण्यास सांगाल. कोणता आहे ऑप्शन यामध्ये? हा, कोणता आहे आता याचा राईट आन्सर सांगा तुम्ही. हा, बरोबर आहे, सी ऑप्शन. त्याला प्रश्नाचे कोणतेही उत्तर सांगणार नाहीत. का? कारण परीक्षा चालू आहे. हो की नाही? इतर वेळेस सांगितलं असतं काही अडचण आहे, प्रॉब्लेम आहे तर. हो की नाही? परंतु परीक्षा चालू असताना हे योग्य नाही. तर त्यामुळे तुम्ही काय करणार? त्याला प्रश्नाचे कोणतेही उत्तर सांगणार नाहीत. सी ऑप्शन इथे राईट असणार आहे. पुढचा क्वेश्चन, तुमच्या अध्यापनातील चूक एखाद्या विद्यार्थ्याने वर्गातच तुमच्या निदर्शनास आणून दिली, तर तुम्ही काय कराल? हसून चूक मान्य कराल, त्या विद्यार्थ्याचे कौतुक करून चूक मान्य कराल आणि दुरुस्ती कराल, त्याच्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चूक दुरुस्त कराल, तुमची चूक निदर्शनास आणून दिली म्हणून त्याच्याशी फटकळपणे वागाल. कोणता आन्सर राईट आहे यामध्ये? योग्य आन्सर सांगायचं याच. हा, बी, त्या विद्यार्थ्याचे कौतुक करून चूक मान्य कराल आणि दुरुस्त कराल. हा, बी ऑप्शन हे तुम्ही जे आन्सर देताय ते अगदी बरोबर आहे, की बी ऑप्शन हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लक्षात आलंय सगळ्यांना? पुढचा क्वेश्चन,
एक विद्यार्थी एक अवघड प्रश्न सोडवतो तेव्हा त्याला या संबंधीचा कोणता पुरस्कार सर्वोच्च वाटेल? त्याला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतात. त्याला त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर माहित होते. त्याचे शिक्षक त्याची प्रशंसा करतील. त्याला तो प्रश्न सोडवण्याची पद्धती माहिती झाली आहे. काय येणार आता? सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. योग्य ते आन्सर द्यायचे सगळ्यांनी. काय असणार आहे योग्य आन्सर? सी म्हणतायत का? काही जण डी म्हणतायत. बघा योग्य काय असणार आहे त्याचं सांगा. डी ना? तर याचं योग्य आन्सर आहे डी. ठीक आहे. त्याला तो प्रश्न सोडवण्याची पद्धती माहिती झाली आहे. डी ऑप्शन हे राईट आहे. सी नाही येणार, डी येणार आहे. कारण अशाच प्रकारचे जेव्हा त्याला क्वेश्चन येतील, हो ना, मग तेव्हा त्याच्या लक्षात येईल आणि हा त्याला पुरस्कार योग्य वाटेल. मग तुमच्या शाळेत नेक्स्ट क्वेश्चन, तुमच्या शाळेत शिकवलेला एक विद्यार्थी दुसऱ्या एका शाळेत शिक्षक बनतो. तुम्ही त्या शाळेत गेल्यानंतर तो तुम्हाला पाहूनही ओळख दाखवत नाही. अशा वेळी तुम्ही काय निर्णय घ्याल? तुम्ही त्याला बोलावून घेऊन शाळेत शिकवल्याचे पांग फेडल्याचे कुत्सित टिप्पणी कराल. तुम्ही संबंधित विद्यार्थ्यांकडे बघणार नाहीत व आपले काम आटपून निघून जाल. तुम्ही असा विचार कराल की संबंधित विद्यार्थी हा माझा नसून दुसरा कोणीतरी असेल. डी, तुम्ही स्वतःहून त्या विद्यार्थ्यांकडे जाल व त्याच्याशी बोलाल. बघा आता तुम्ही काय कराल? कसा असेल तुमचा दृष्टिकोन? आणि तुम्ही कोणता निर्णय घ्याल योग्य? हा, डी. म्हणजे तुम्ही कराल नाही कराल, परंतु डी हे योग्य आहे. ठीक आहे, हे केलं पाहिजे शिक्षकांनी. की स्वतःहून त्या विद्यार्थ्यांकडे जाल आणि त्याच्याशी तुम्ही बोलाल. जे पॉझिटिव्ह वाटतं ना जास्तीत जास्त, तर ते ऑप्शन इथे राईट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? शिक्षकाने समाजीभिमुख होण्यासाठी स्वतःच्या कामाचे ठसे उमटवावेत. सामाजिक समस्या सोडवण्यामध्ये सहभागी होण्यासाठी शिक्षकांजवळ सामाजिक जाणीव असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर शिक्षक बदलाचा प्रतिनिधी असतो, म्हणून त्याने बदल समाजावरती सक्तीने लादावेत. बघा आता खालीलपैकी चूक विधान सांगायचं आहे तुम्हाला. कोणतं विधान चूक आहे? हा, सी. फक्त 3. शिक्षक बदलाचा प्रतिनिधी असतो म्हणून त्यांनी बदल समाजावर सक्तीने लादावेत. हे चूक आहे. ठीक आहे. सक्ती करू शकतो का शिक्षक? नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जास्तीत जास्त विद्यार्थी खालीलपैकी कोणत्या शिक्षकांकडून शिकण्यात उत्सुक असतात? ज्यांना अगोदर
अगोदर पण त्यांनी शिकवले आहे, जे शाळेमध्ये अतियोग्य शिक्षक मानले जातात, जे त्यांना प्रभावशाली व्यक्तिमत्वावाले वाटतात, जे विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात त्यांना मदत करतात. काय वाटतं? डी. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यास मदत करतात. हा, असे शिक्षक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आवडतात. आणि त्यांच्याकडून मग शिकण्यासाठी ते उत्सुक असतात. नेक्स्ट, सध्याच्या युगात बऱ्याच प्रसंगामध्ये विद्यार्थ्यांमधील सहनशक्ती कमी होत असल्याचे तुमच्या लक्षात येते. विद्यार्थ्यांमधील सहनशक्तीची क्षमता विकसित करण्यासाठी तुम्ही काय कराल? विद्यार्थ्यांना महान व्यक्तींचे अनुकरण करण्यास सांगाल, विद्यार्थ्यांना सहनशक्तीविषयी चांगल्या कथा सांगाल, स्वतःचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवून त्यांच्यामध्ये सहनशीलता वृद्धिंगत कराल, विद्यार्थ्यांना सहनशीलता गुणाचे महत्त्व सांगाल. बघा आता कोणतं काय येणार आहे याचा आन्सर? योग्य ते आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही पण, आणि सगळ्यांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन इथं नोंदवायचं आहे. चॅट बॉक्स मधून तुम्ही योग्य असे पर्याय सांगू शकतात. काय येणार याच्यामध्ये? डी नाही येणार. सी येईल. स्वतःचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवून त्याच्यामध्ये सहनशीलता वृद्धिंगत कराल. सी. नेक्स्ट क्वेश्चन. हो की नाही, कारण विद्यार्थी कसा असतो की अनुकरण करत असतो शिक्षकाने जे काही सांगितलं आहे ते. मग त्यांच्या समोर जर आदर्श असं व्यक्तिमत्व समोर ठेवलं, आणि स्वतः त्यांनी जो काही एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्याद्वारे जर विद्यार्थ्यांना पटवून सांगितलं त्या गोष्टी, तर विद्यार्थ्यांच्या चांगल्या लक्षात राहतात. हो की नाही? तर त्यामुळं याचं जे काही आन्सर आहे तर ते काय असणार आहे? सी असणार आहे. स्वतःचे आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवून त्याच्यामध्ये सहनशीलता वृद्धिंगत करणे. पुढचा क्वेश्चन. पालकांनी आपल्या मुलांना स्वावलंबी बनण्यासाठी खालीलपैकी काय करावं? त्यांच्यासमोर स्वतः काम करून आदर्श ठेवावा, त्यांना काम करण्याचा उपदेश करावा, मुलांना घरच्या कामाची जबाबदारी द्यावी, मुले काम करत नसतील तर त्यांना रागवावे. काय करणं योग्य राहील? आदर्श ठीक आहे, स्वतः काम करून, पण असं पण विद्यार्थी असतात ना काही, त्यांना जर असं नाही का वाटत तुम्हाला की घरच्या कामाची जबाबदारी जर दिली, तर ते स्वतः स्वावलंबी होतील, हो की नाही? त्यामुळे सी ऑप्शन हे राईट आहे. काही काही पालक करतात ना काम, परंतु विद्यार्थी असं करतीलच असं नाही ना, उलट त्यांना आयतं खायची सवय लागते. परंतु पालकांनी जर स्वतः त्यांना कामाला लावलं, छोट्या छोट्या कामाची जबाबदारी दिली, तर हळूहळू ते स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतील. तर त्यामुळं सी येणार इथे ऑप्शन. क जे आहे की मुलांना घरच्या कामाची जबाबदारी देणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? अध्यापक अध्यापन कार्य करून विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करीत असतो. अध्यापन झाले व अध्ययन नाही असे कधी होत नाही. सांगा आता सत्य कोणतं आहे? एक आणि दोन बरोबर आहे. अध्यापक अध्यापन कार्य करून विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करीत असतो. हे बरोबर आहे. आणि अध्यापन झाले व अध्ययन नाही असे कधी होत नाही. ड हे ऑप्शन राईट आहे. ठीक आहे. हे दोन्ही विधान सत्य आहे. जर एखाद्या शिक्षकाला उत्तरपत्रिका तपासताना आपली विश्वसनीयता टिकवायची असेल तर त्याला काय करावे लागेल? त्याला जलद गतीने काम करावं लागेल, त्याला वस्तुनिष्ठ व्हावे लागेल, उदार व्हावे लागेल, त्याला कठोर व्हावे लागेल. हा, त्याला वस्तुनिष्ठ व्हावं लागेल. कठोर नाही ना. कठोर होऊन कशाला तपासायच्यात क्वेश्चन पेपर? वस्तुनिष्ठता हा घटक आवश्यक आहे. सॉरी, ही नाही, बी. पुढचा क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी तुम्ही काय कराल? समाजसेवा अनिवार्य कराल व त्यासाठी गुण ठेवाल, त्यामुळे विद्यार्थी नियमितपणे शाळेसाठी काम करतील. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संघाची स्थापना कराल. विद्यार्थ्याला रोज आपला वर्ग, मैदान यांच्या सफाईकडे लक्ष देण्याची सूचना कराल. शालेय फी बरोबरच दंडाची फी वसूल करून सहकार्य न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा कराल. आपुलकीची भावना कशी निर्माण होईल, त्यासाठी शिक्षकांनी काय करणं गरजेचं आहे? बी म्हणतात, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संघाची. तसं नाही हो. क्वेश्चन कळला का तुम्हाला? की आपुलकीची भावना निर्माण करायची सर्व विद्यार्थ्यांमध्ये, तर काय करावं लागेल? नाही ना, आपण नाही म्हणू शकत ना. अनिवार्य जबरदस्ती करू शकत नाहीत आपण विद्यार्थ्यांवर. ए ऑप्शन जे म्हणताय तुम्ही. की काय होतं मग त्यांना, त्यांची इच्छा असो किंवा नसो, मग त्यांना मार्क मिळवण्यासाठी ते करतील ना. परंतु आपुलकीची भावना स्वतःहून, हे पहा, सी ऑप्शन इथे राईट आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांना रोज आपला वर्ग, मैदान यांच्या सफाईकडे लक्ष देण्याची सूचना कराल. जेणेकरून त्यांना मग आपुलकीची भावना. आपण म्हणतो की नाही, साफसफाई म्हणजे आता क्लासमध्ये आल्यानंतर की वर्ग स्वच्छ असला पाहिजे, म्हणजे झाडझूड वगैरे नाही, परंतु जे काही कागद वगैरे आहे तर ते डस्टबिन मध्ये टाकणं, ज्या काही योग्य अशा सवयी आहे तर त्या शिक्षकांनी त्यांच्यामध्ये अंगीकारला पाहिजेत. त्याचबद्दल मैदान आहे, तर यांच्याकडे देखील सफाई, म्हणजे हे पहा, काम वाढणार नाही. आपण घर कसं असतं आपलं, आपल्याला सांगतात का कोणी? मग आपण घरामध्ये टापटीपणा किंवा नीटनेटकेपणा कसा राखतो? मग तसंच आपली ही शाळा आहे. शाळा ही स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. निदान कचरा कचरा ह्याच्यामध्ये म्हणजे स्वच्छ याविषयी जर त्यांना मार्गदर्शन केलं,
तर ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, त्याच्यामध्ये सी ऑप्शन इथे राईट आहे. हा, पुढचा क्वेश्चन, एका यशस्वी शिक्षकाचे सर्वात महत्वाचे काम कोणते आहे? परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे, चांगला खेळाडू बनण्यासाठी मुलांची मदत करणे, बालकांमध्ये चिंतन व मनन क्षमतेचा विकास करणे, बालकांमध्ये पुस्तकांप्रती आदर निर्माण करणे. महत्वाचं काम कोणतं आहे? तसं तर आपण परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो, पण इथे काय येणार आहे सांगा. बालकांमध्ये चिंतन आणि मनन क्षमतेचा विकास करणे. सी ऑप्शन ही राईट आहे. जे काही शिकवलेलं आहे, हो ना, मग त्याविषयी चिंतन किंवा मनन या क्षमतेचा विकास करणं हे शिक्षकाचं महत्वाचं काम आहे. पुढचा क्वेश्चन आहे, शिक्षक म्हणून तुम्ही रोज जो फावला वेळ मिळतो त्या वेळेचा उपयोग तुम्ही कसा कराल? विविध ठिकाणी पर्यटन करून आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करणे, आपल्या विषयांवरील मौलिक पुस्तके वाचणे, संगीत ऐकणे, आराम करणे. काय येणार? आपल्या विषयांवरील मौलिक पुस्तके वाचणे, म्हणजे अपग्रेड करणार तुम्ही तुमचं जे काही ज्ञान आहे, नॉलेज आहे, हो की नाही? मग त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. जेव्हाही तुम्हाला फावला वेळ मिळतो, तर तेव्हा शिक्षकांनी काय केलं पाहिजे? वाचन करणं आवश्यक आहे. तर त्यामुळे बी ऑप्शन हे राईट आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन, शाळेची आर्थिक मदत शासनाने कमी केलेली आहे. एक शिक्षक म्हणून तुम्ही कोणता उपाय सुचवाल? पालकांना मदत करण्यास सांगाल, शिक्षकांना मदत करायला सांगाल, समाजाला मदत करायला सांगाल, यापेक्षा वेगळे. समाजाला नाही मदत करायची, तुम्हालाच मदत करायची आहे. बी ऑप्शन राईट आहे इथे. शिक्षकांना मदत करण्यासाठी सांगाल. यापेक्षा वेगळे तर नाहीच अजिबात. तुम्हाला मदत करायची आहे. नेक्स्ट, लहान मुले खूप चंचल व क्रियाशील असतात. शिक्षक त्यांच्यासाठी काय करतील? त्यांची क्रियाशीलता कमी करण्याचा प्रयत्न करतील, त्यांची क्रियाशीलता व चंचलता थांबवाल, त्यांना क्रियाशीलता व चंचलतेचा अभ्यास कराल, त्यांच्या क्रियाशीलता व चंचलतेच्या साहाय्याने त्यांना काही उपयोगी वस्तूचे प्रशिक्षण द्याल. काय कराल आता शिक्षक म्हणून तुम्ही? नुसता अभ्यास करून नाही ना उपयोग. काय करावं लागेल, की त्यांच्या क्रियाशीलता व चंचलतेच्या साहाय्याने त्यांना काही उपयोगी वस्तूचे प्रशिक्षण द्यावं लागेल. त्याच्यामुळे डी ऑप्शन हे राईट असणार आहे. खूप चंचल असतात की नाही लहान मुलं, क्रियाशील असतात, मग त्यांना अटेन्शन देण्यासाठी एका जागेवर स्थिर बसून जे काही अध्यापन करणार आहात तुम्ही, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर काही उपयोगी वस्तूंचे प्रशिक्षण त्यांना द्यावं लागेल. मग त्या आधारे काय करतील, की त्यांचं जे काही चंचलपणा आहे किंवा स्थिर आहेत किंवा जास्त क्रियाशील आहेत, तर असे थोडे शांत राहतील. आणि त्याच्यामध्ये त्यांचं मन रमेल. त्याच्यामुळे डी ऑप्शन हे राईट आहे. तो एक उत्तम शिक्षक असतो जो डॅश डॅश.
आपल्या अध्यापनात अद्ययावतपणा आणत राहतो, जो विद्यार्थ्यांसाठी कठीण विषय सोपा करून शिकवतो, ज्याला कोणत्याच बाबींची परिपूर्ण माहिती नसेल, वरीलपैकी सर्व. हम्म. हा, ए ऑप्शन राईट आहे. आपल्या अध्यापनात अद्ययावतपणा आणत राहतो, तो उत्तम शिक्षक आहे. हम्म. काही जण म्हणतात वरीलपैकी सर्व, पण सी ऑप्शन आहे पहा ना, हे कसं राईट होईल? ज्याला कोणत्याच बाबीची परिपूर्ण माहिती जर नसेल, तर तो विद्यार्थ्यांना काय शिकवणार मग? तर त्यामुळे वरीलपैकी सर्व नाही. तर कुठलं राईट आहे इथे? ए ऑप्शन राईट आहे, की त्याला अध्यापनात, हो ना, क होतच नाही ना. बी नाही, अद्ययावतपणा पाहिजे ना. हम्म. प्रत्येक विषय असं काही नाही ना सोपाच करून शिकवलं, जो कठीण विषय आहे. हम्म. त्यामुळे बी नाही येणार. हे पहा, कसं असतं की जो काही सिलेबस आहे, तर तो पहिल्यांदा सोपा, त्याच्यानंतर मीडियम, मध्यम आणि त्याच्यानंतर कठीण. हम्म. जेव्हा पेपर देखील काढायचा आहे, तर हाच क्रायटेरिया असतो की नाही. मग त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट सोप्या पद्धतीने शिक्षक नाही ना शिकवू शकत. जे आहे त्या पद्धतीने काही वेळेस त्यांना शिकवावंच लागतं. बरोबर आहे की नाही? परंतु हे राईट आहे, की त्यांनी अध्यापनामध्ये अद्ययावतपणा आणणं आवश्यक आहे. त्यांच्या शिकवण्यामध्ये. पुढचा क्वेश्चन, खालील विधानांवर विचार करा. ज्या शिक्षकांमध्ये उत्साह नसतो, असेच शिक्षक आपल्या अध्यापन कार्यात यशस्वी झालेले दिसतात. अध्यापनामुळे व्यक्तिमत्व व चारित्र्याचा विकास होतो. कोणते विधान चूक आहे? कोणतं विधान चूक आहे आता? हा, ए विधान. उत्साह नसतो, तो शिक्षक आपल्या अध्यापनामध्ये यशस्वी झालेले दिसतात का? नाही. तर त्यामुळं हे चुकीचं आहे, ए ऑप्शन. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. कळायला लागले सगळ्यांना? काही अवघड नाही, हे खूप इझी क्वेश्चन आहेत. असे पण प्रश्न विचारले जातात, त्यामुळं ह्याची थोडं आपण हे क्वेश्चन घेत आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, तुमच्या वर्गामधील एक बुद्धिमान विद्यार्थी तुमच्या समोर त्याच्या ज्ञानाचे नेहमी प्रदर्शन करतो. अशा वेळी तुम्ही काय कराल? कन्फ्युज होणारे प्रश्न असतात तो. म्हणजे आता काही काही वेळेस लक्षात येत नाही का तुम्हाला, की खूप इझी वाटतात, परंतु त्याचा आन्सर वेगळंच निघतं. तर त्यामुळं असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. फक्त तुम्हाला व्यवस्थित रीडिंग करणं आवश्यक आहे क्वेश्चन. कधी कधी खूप सोपे क्वेश्चन असतात, परंतु आपण वाचत नाही व्यवस्थित आणि मग टिक करतो त्याला, नाही का? तर त्यामुळं असे पण क्वेश्चन असतात. मी तर तुम्हाला सांगितलं की जो काही क्वेश्चन पेपर निघतो, तर तो कसा असतो, पहिल्यांदा इझी, थोडासा म्हणजे मीडियम आणि थोडासा त्याच्यानंतर हार्ड क्वेश्चन, असे प्रश्न पत्रिकेमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे असे पण क्वेश्चन विचारले जातात. तर आता हा क्वेश्चन आहे की तुमच्या वर्गामध्ये एक बुद्धिमान विद्यार्थी तुमच्या समोर त्याच्या ज्ञानाचे नेहमी प्रदर्शन करतो. तर अशा वेळी काय कराल तुम्ही? संबंधित विद्यार्थ्यास त्याच्या आवडीचे कार्य द्याल. त्याला असे कार्य द्याल की जे तो करू शकणार नाही. त्याला अपमानित करून वर्गामध्ये शांत बसण्यास सांगाल. वर्गाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवाल. काही असतात पहा असे विद्यार्थी वर्गामध्ये. मग अशा वेळी शिक्षकांना काय करणं आवश्यक आहे? हम्म. नाही, ए ऑप्शन राईट आहे. संबंधित विद्यार्थ्यास त्याच्या आवडीचे कार्य तुम्ही
द्याल. हं? त्याला काय आवडतं त्या संदर्भात ते कार्य दिलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षकाने जर विद्यार्थ्यांना त्याच्या कृती पलीकडची गोष्ट करावयास सांगितली तर काय होईल? विद्यार्थ्यांना अध्यापनात रस राहणार नाही, विद्यार्थ्यांना शिकण्यात उत्साह निर्माण होईल, विद्यार्थ्यांमध्ये तणाव, चिंता व नैराश्य निर्माण होईल, वरील सर्व. हम्म कृती पलीकडची गोष्ट म्हणजे त्याला ती न झेपणारी गोष्ट जर करावयास सांगितली तर काय होईल? हा, येस, सी ऑप्शन बरोबर आहे, की त्याच्यामध्ये तणाव होईल, स्ट्रेस लेवल वाढेल, चिंता, एन्झायटी, डिप्रेशन पण येऊ शकतं, नैराश्य, हो की नाही? तर त्यामुळं या तीनही गोष्टी येऊ शकतात. सी ऑप्शन राईट आहे. नाही, रस नाही, म्हणजे काय होईल, म्हणजे त्यातल्या त्यात योग्य असं आन्सर इथे सांगायचंय ना आपल्याला. ते पण होईल, पण त्यातल्या त्यात जे काही योग्य असं आन्सर आहे, तर हे होऊ शकतं. त्यामुळे सी ऑप्शन हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन, एकच मिनिट. तुमच्या विषयामधील मागास विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय कराल? त्यांच्या चुका पालकांच्या निदर्शनास आणून त्यांना मार्गदर्शन करण्याचा सल्ला द्याल, त्यांना चुका जास्त होतात म्हणून रागवाल, त्यांना यापेक्षा जास्त गुण मिळणारच नाहीत म्हणून शांत राहाल, प्रत्येकाची अडचण समजावून घेऊन मार्गदर्शन कराल. हा, डी ऑप्शन राईट आहे, की त्यांची अडचण समजावून घेऊन काय कराल? मार्गदर्शन कराल. जे काही मागास विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, त्याला थोडं फास्ट घ्यायचं का? खूप क्वेश्चन राहिलेत आपले. पुढचा क्वेश्चन, जर काही विद्यार्थी नेहमी अनुपस्थित राहत असतील तर एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? त्या मुलांविषयी वर्गातील अन्य विद्यार्थ्यांना विचाराल, त्या मुलांना घराजवळ राहणाऱ्या शिक्षकांना विचाराल, त्या मुलांच्या पालकांकडे त्यांची तक्रार कराल, त्या विद्यार्थ्याने त्याचे कारण विचाराल. काय कराल शिक्षक म्हणून तुम्ही? त्या विद्यार्थ्यांना त्याचं कारण विचाराल, की बाबा तू का अनुपस्थित आहे, प्रेझेंट का नाहीयेस तू, अब्सेंट का राहतोस, त्या विद्यार्थ्याला त्याचं कारण विचाराल. कारण ए जर सांगितलं तर बाकीच्या विद्यार्थ्यांना काय माहिती ना, नेमकं जे काही कारण आहे तर त्या प्रत्यक्ष विद्यार्थ्यालाच माहिती आहे, तर त्यामुळे त्यांना त्यालाच विचारणं हे योग्य असणार आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, तुमचा एक विद्यार्थी खूपच लवकर स्वतःवरील नियंत्रण हरवतो, बऱ्याच वेळा तो आक्रमक होतो, अशा वेळी तुम्ही त्याच्याशी कसे वागाल? विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर त्यास देवाचे नाव घेण्यास सांगाल, विद्यार्थी आक्रमक होण्यामागची कारणे जाणून त्याच्याशी चर्चा करून उपाययोजना कराल, त्याच्या भावनिक आक्रमकतेला विविध शालेय उपक्रम व खेळामध्ये त्याला सहभागी करून कमी कराल, तुम्ही त्या विद्यार्थ्याला आक्रमक वर्तन केल्याबद्दल शिक्षा कराल. हम्म काय कराल?
सी का? काय की त्याच्या भावनिक आक्रमकतेला विविध शालेय उपक्रम व खेळामध्ये त्याला सहभागी करून कमी कराल. हो, हेच योग्य आहे. हं? नाही, बी पण, परंतु कसं आहे की आक्रमक होतो तो. त्याची कारण त्याच्याशी चर्चा करून उपाययोजना कराल. परंतु त्याला जर आपल्याला कमी करायचा आहे राग त्याचा, तर त्याला आपण काय आहे की म्हणजे ज्या काही त्याच्या भावना आहेत, जे काही इमोशन्स आहेत, हो की नाही, तर त्याच्यासाठी जर त्यांना सहशालेय जे काही उपक्रम असतात बघा, हं, कारण त्यामधून तो व्यक्त करू शकतो त्याच्या जे काही भावना आहेत. तर त्यामुळे काय केलं पाहिजे, यामध्ये सहभाग त्याचा नोंदवला गेला पाहिजे आणि त्याद्वारे काय आहे की त्याचे जे काही आक्रमकपणा आहे तर तो कमी होऊ शकतो. हं? ठीक आहे. सी ऑप्शन राईट आहे. पुढे खालील विधानांवर विचार करा. काय म्हणतात, एकच मिनिट हा. आपण काय करूया, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जे काही तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ना ते विचारा तुम्ही, कारण मला हे जो काही मेसेज टाकतात ना, तर तो प्रत्येकाचे ओपन करावे लागतात. हं? ठीक आहे. टाइम तर झालाय आताच. पुढे बघूया क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन, आपण खालील विधानांवर विचार करा. शिक्षण व्यवसाय म्हणजे कुशल नागरिकांची निर्मिती होय. शिक्षकांमध्ये जिज्ञासू वृत्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकाने निरीक्षण, तुलना व अनुमान काढणे या क्षमता वाढवाव्यात. व्यावसायिक विकास म्हणजे व्यवसायातील नवीन माहिती, कौशल्य आत्मसात करणे आणि जुन्या व नव्याची सांगड घालणे होय. कोणती विधान चूक आहेत? हं? कोणतं चूक आहे यामध्ये? खालील विधानांचा विचार करायचा आणि कोणतं विधान चूक आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ह्याच्यामध्ये एकही विधान चूक नाहीये. हं? तर हे सगळे विधानं बरोबर आहे. हं? ठीक आहे. बघा, शिक्षण व्यवसाय म्हणजे कुशल नागरिकांची निर्मिती, हे राईट आहे. शिक्षकांमध्ये जिज्ञासू वृत्तीचा विकास होण्यासाठी निरीक्षण, तुलना, अनुमान काढणे या क्षमता वाढवायला पाहिजेत. व्यावसायिक विकास म्हणजे व्यवसायातील नवीन माहिती, कौशल्य, वरील सर्व विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे एक पण चुकीचे विधान इथे नाही. तर त्यामुळे हे ऑप्शन, डी ऑप्शन हे राईट आहे इथे. हम्म? पुढचा, शिक्षकाद्वारे पालकांकडे विद्यार्थ्यांचा मासिक रिपोर्ट पाठवल्यामुळे काय होते? शिक्षकांना गप्पा मारण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. शिक्षक अलोकप्रिय होतात. शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये संबंध दृढ होतात. विद्यार्थ्यांच्या प्रती जबाबदारीची भावना कमी होते. मंथली रिपोर्ट आहे तर ते पाठवल्यानंतर. सी ऑप्शन, शिक्षक आणि पालक यांच्यामधील जे काही संबंध आहेत तर ते कसे होतात? दृढ होतात. सी ऑप्शन इथे राईट आहे. कारण त्यांचा कॉन्टॅक्ट येतो, परस्पर संवाद वाढतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये संबंध दृढ होतात. पुढचा क्वेश्चन आहे, तुम्ही शिकवत असलेला मुद्दा एखाद्या विद्यार्थ्याला कळत नाही, अशा वेळी तुम्ही काय कराल? इतके सोपे कळत नाही म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल, हुशार मुलाला त्याला समजावून सांगण्यास सांगाल, वेगळ्या उदाहरणांचा वापर करून समजावून सांगाल, त्याची अध्ययनातील अडचण ओळखून समजावून सांगाल. डी राईट आहे, की जेव्हा त्याला लक्षात येत नाही तर तेव्हा त्याला कोणती अडचण आहे, हम्म, अध्ययनाच्या बाबतीत, तर हे
ओळखून त्याला समजावून सांग योग्य राहील. पुढे मुलांमध्ये राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे? राष्ट्रीय वेशभूषा धारण करावी, राष्ट्रीय कार्यक्रमात भाग घ्यायला पाहिजे, राष्ट्रीय विरोधी कृत्यांना विरोध केला पाहिजे, शाळेमध्ये राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. काय केलं पाहिजे शिक्षकांनी? डी ऑप्शन बरोबर आहे की राष्ट्रीय कार्यक्रमांचं आयोजन हे शाळेमध्ये केलं पाहिजे. तर त्यामुळे मुलांचा जो काही राष्ट्रीय दृष्टिकोन आहे तर तो विकसित होण्यास मदत होते. तर त्यामुळे राष्ट्रीय कार्यक्रम आहे ते त्यांचे आयोजन करणं आवश्यक आहे शाळेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, अभ्यासक्रम निर्मिती समितीमध्ये तज्ञ सदस्य म्हणून तुमची नियुक्ती केली जाते. यावेळी तुम्ही कोणत्या बाबीला प्राधान्य द्याल? अभ्यासक्रम अतिशय कठीण कराल की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास होईल? अभ्यासक्रम अतिशय सोपा कराल जेणेकरून विद्यार्थी आनंदी राहतील? अभ्यासक्रम शिक्षणाच्या उद्दिष्टांनी अनुसरून पूर्ण कराल? अभ्यासक्रमाचे कोणतेही निश्चित स्वरूप ठेवणार नाही. सी ऑप्शन राईट आहे की शिक्षणाच्या उद्दिष्टानुसार अभ्यासक्रम अनुसरून पूर्ण कराल. अभ्यासक्रमाची निर्मिती जे सदस्य म्हणून तुमची जेव्हा तिथं नियुक्ती केली जाते तर तेव्हा तुम्ही जो काही सी ऑप्शन आहे तर हे इथे राईट असणार आहे. पुढचा क्वेश्चन, त्यानुसार मग तुम्ही काय कराल? अभ्यासक्रमाची निर्मिती कराल. पुढे शिक्षकांचे मुख्य ध्येय पुढील पैकी कोणते असावे? विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करणे, विद्यार्थ्यास शिस्तप्रिय बनवणे, विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेचा विकास करणे, विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करणे. मुख्य ध्येय सी ऑप्शन, विद्यार्थ्यांमध्ये सृजन शक्तीचा विकास करणं आवश्यक आहे. सृजनशीलता म्हणजेच काय? क्रिएटिव्हिटी, नवीन काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करणे. त्यामुळं सी ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, शिक्षकाचा मुख्य गुण कोणता? अध्यापनातील निपुणता, भाषणातील सिद्धहस्तता, शिस्तप्रियता, व्यवहार कुशलता. गुण कोणता आहे शिक्षकांचा मुख्य गुण? अध्यापनातील निपुणता हाच मुख्य गुण आवश्यक आहे. निपुण असला पाहिजे शिक्षक. पुढे नेक्स्ट, हा क्वेश्चन झाल्यावर आपण थांबूया. तुमच्या नेक्स्ट सेशनचे सर आलेले आहेत वाटतं. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कशाच्या आधारे विद्यार्थी क्षमता, अभिरुची आणि त्यांचे वर्तन यांचे परीक्षण करता येते? शिक्षकाची रोजनिशी, विद्यार्थ्याचे प्रगती पुस्तक, सातत्यपूर्ण मूल्यमापन साधने आणि निरीक्षण. सी ऑप्शन राईट आहे, सातत्यपूर्ण मूल्यमापन. या आधारे आपल्याला लक्षात येतात. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? खूप इझी क्वेश्चन घेतले. बर, 4 चुकले असू द्या, चुकू द्या, एक्झाम मध्ये फक्त चुकू देऊ नका. ठीक आहे, पण थांबूया, कोणीही लिव्ह व्हायचं नाही सेशन. पुढचा नेक्स्ट सेशन सुरू होणार आहे तुमचा. कन्फ्युज होतंय ना, त्याच्यामुळेच तर वाटतात आपल्याला खूप इझी क्वेश्चन, परंतु कन्फ्युज होतात कधी कधी.
ठीक आहे, आपण थांबूया तिथे.